आम्ही आले आमच्या मामाच्या गावाला. चला मी माझा तुम्हाला गणपती बाप्पा दाखवते. हे बघा. पण एक इथं. बोल आता. किती छान सजवले आमच्या बाप्पाला. बघा माझ्याकडे बघून कसे असतात. ह्याच्यासाठी फळं ठेवले, मोदक ठेवल्यात, फुलं ठेवल्यात. आणि गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. तर आम्ही आलोय आरोहीच्या मामाच्या गावाला, म्हणजेच माझ्या माहेरी, गौरी गणपतीच्या सणासाठी. आणि मस्त वातावरण आहे इकडं सध्या. तर आज घरी येणार आहेत गौराई, त्याचीच तयारी चालू आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघूयात इकडच्या पद्धतीचं गौरीपूजन कसं करतात ते. तर आम्ही आलोय आता, आमच्या घराच्या मागे विहीर आहे तिथं गौरी पूजायला. तर गावाकडे ही अशीच गौरी पूजतात आमच्या इकडं. तर छान असा तांब्या सजवला जातो आणि त्या तांब्याला फुलांचा हार घातला जातो आणि त्यानंतर त्यामध्ये हळदीची पाने, पाना फुलांच्या डहाळ्या घातल्या जातात आणि मग त्यामध्ये गौरी भरली जाते. आता इकडं गौरी भरणे असं म्हणतात. आणि गौरी पूजनासाठी हा असा फळांचा प्रसाद देखील बनवलेला असतो. तर अशा असतात त्या गौऱ्या. तर अशा प्रकारे या तांब्यामध्ये भरल्या जातात. तर सगळी पूजा वगैरे आवरले आणि आता गौऱ्या भरून झालेल्या आहेत. आता इथं सगळ्या बायका मिळून गौरी भरतात आणि त्यानंतर गाणी देखील म्हटली जातात गौराईची. आता गौऱ्या भरून झालेल्या आहेत, पूजा पण झालेली आहे आणि आम्ही गौरीची आरती पण केलेली आहे. आणि अशा पद्धतीने इकडं गौराई येतात घरी. आता आमच्या घरी गौराई आलेली आहे. तर आज असते इकडं गौराईला नैवेद्य म्हणून तांदळाची भाकरी आणि मिक्स भाजी. माझी मम्मी इथं तयारी करते नैवेद्याची. ह्या आहेत त्या 5 भाज्या एकत्र करून याची भाजी केली जाते नैवेद्यासाठी. काय करायचं हिनवी? न्या काय न्या? आता माझी मम्मी इथं नैवेद्यासाठी भाजी बनवते. ती कशी बनवते बघूयात. आता इतर सुरुवातीला तिनं तेल तापून घेतलंय, त्यामध्ये लसूण घातलाय, जिरं घातलाय. लसूण भाजल्यानंतर तिनं त्यामध्ये कांदा टाकलाय आणि त्यानंतर हळद टाकले. कांदा चांगला भाजल्यानंतर ती इथं आमच्याकडे साठवणीचा मसाला असतो तो टाकते. आता फोडणी छान भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये तिनं आता या 5 मिक्स भाज्या घातल्या. त्यामध्ये भोपळ्याच्या पानांची आहे भाजी, त्याचबरोबर काळा दिडगा आहे, शेपू आहे, लाल माटाची आहे. अशा टोटल 5 भाज्या आहेत त्या ती घालून छान परतून घेणार आहे. आणि ही भाजी गौराईला आज नैवेद्य म्हणून दाखवली जाते तांदळाच्या भाकरीसोबत. त्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि इथं भावाने आणली होती गरम गरम कांदा भजी. त्यानंतर आम्ही चहा आणि कांदा भजी खाल्ली आणि संध्याकाळी आरती केली. आणि इथं गौराईला नैवेद्य दाखवलेला आहे तांदळाची भाकरी आणि त्याबरोबर मिक्स भाजी. आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला आहे. उद्या भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला ब्लॉग मी इथंच संपवते. बाय.